अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिकमध्ये 10 आणि 11 ऑगस्ट राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। बाहेर गेलेला आहे तो एक गॅप निर्माण झालेला आहे। तर ह्या राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनामार्फत त्या लोकांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो। त्यांच्यामार्फत जे वैचारिक किंवा आर्थिक मदत एकमेकांना करण्यासाठी काय करता येईल, त्यांच्याकडे काय आहे, महाराष्ट्रात आपण काय करतोय, बाहेर काय आहे, त्या सर्वांना एकत्र बसवून एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न हा मराठा महासंघ करत आहे। आणि यासाठी आपल्या लोकांची पण आम्हाला सहकार्य लागणार आहे। तर आपण जास्तीत जास्त आमच्या सोशल मीडियावर आम्ही काम करतच आहोत। राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये बॅनर्स मार्फत पण जनजागृती केलेली आहे, जेणेकरून आम्ही उद्देश ठेवलेला आहे की एक मराठा आला गर्दी नकोय आम्हाला। आणि अपेक्षित पण गर्दी ठेवलेली नाहीये की आमच्याकडे 10,000 यावेत किंवा 20,000 असे आम्ही गर्दीचं पण नियोजन केलेलं नाहीये। आम्ही नियोजन केलेले दर्दी लोक जे दिशा देणार आहे। आज एक व्यक्ती एक मराठा आपण म्हणतो, एक व्यक्ती 1,00,000 लोकांना दिशा देऊ शकतो, तो त्यांच्यामध्ये बदल करू शकतो। तो त्यांच्या भागामध्ये जाऊन इथून जे त्याला मिळणार आहे माहिती मिळणार किंवा त्या चर्चासत्रातून जे फलित निघणार आहे तो त्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय 1,000-2,000चा आम्ही अपेक्षित लोक आहेत या कार्यक्रमाला 2 दिवसाच्या याच्यामध्ये। आणि ते 2,000 लोक आमची अपेक्षित आहे की ते पुढे 20 लाख लोकांच्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांच्यापर्यंत जे एकूण नाशिक मधून आउटपुट निघणार आहे ते त्यांच्यापर्यंत घेऊन जातील आणि त्याच्यामधून समाजाला एक दिशा मिळेल आणि प्रगती करता येईल। जेणेकरून आरक्षणापेक्षा प्रगतीकडे जाणं आवश्यक आहे, समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, ते देण्याचा प्रयत्न मराठा महासंघ करत आहे। धन्यवाद। यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके, उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्छाव, गिरीश आहिरे, बाळकू कोशिरे, दीपक पाटील, अशोक कदम, उमेश खापरे, सुभाष शेळके, राजेश जाधव आदी उपस्थित होते। मी नाशिककर न्यूज, नाशिक।